वातावरण गरम केलं आणि विषमतेत समता निर्माण करण्यासाठी आरक्षणाची योजना भारतीय राज्यघटनेमध्ये आली आणि नेमका आदिवासी आरक्षणाचं काय झालं त्याच्यावर या ओळी आहे। आदिवासी आरक्षणावर आजवर जगलेले चोर, आदिवासी आरक्षणावर आजवर जगलेले चोर आणि किती हाकला आहेत कसे हे मुजोर, आहे कसे हे मुजोर। कोणी चोरली जमा, कोणी चोरला बाप, कोणी चोरली जमा तर कोणी चोरला बाप। आम्हीच खरे आदिवासी, मारतात बढाईने मोठी थाप, मारतात बढाईने मोठी थाप। चोर असून चोर कसे झाले ते मुजोर, चोर असून चोर कसे झाले ते मुजोर आणि भूलथापांना बळी पडले ते अधिकारी लाचखोर, ते अधिकारी लाचखोर। सरकारी करते पाठराखण, सरकारी करते पाठराखण, फिरवते कोर्टाचा निकाल, करते पाठराखण, फिरवते कोर्टाचा निकाल आणि भोगत झालेत मालामाल आणि आदिवासीचे मात्र हाल, आदिवासीचे मात्र कधी होतील जागे। आदिवासी आमदार आणि नेते कधी होतील जागे आणि समाजाला दिशा देऊन केव्हा म्हणतील बडवागे बडवागे। आदिवासीच पाहिजे म्हणते आरक्षण। आता बाबू त्याने त्याने धनगर आले, धनगर सोडा होता तो शिल्पी म्हणते आम्ही आदिवासी आहोत। जो तो आदिवासीच पाहिजे म्हणते आरक्षण आणि सांगा कसं होईल राजीव, आदिवासीचं हितरक्षण, आदिवासीचं हितरक्षण। थांबवा बोगसगिरी आणि थांबवा ही हरामखोरी, थांबवा बोगसगिरी, थांबवा ही हरामखोरी। करा उलगुलान क्रांती, करा उलगुलान क्रांती, नको आता लाचारी, नको आता लाचारी। अतिशय सुंदर रचना, आज तिचं वर्णन आपण केलं साहेब। मला श्रीकृष्ण बेडेकर, कवी श्रीकृष्ण बेडेकर यांच्या ओळी आठवतात की स्वातंत्र्य काल होते, स्वातंत्र्य काल होते देशात दाटलेले, स्वातंत्र्य ना कुणाला अद्याप भेटलेले, वेशात इंग्रजांचे आपलेच लोक आता सत्तेत राहण्याच्या हट्टास पेटलेले, कर लादुनी प्रजेला हे लावती भिकेला, त्यांनी करुणी चोरी ऐश्वर्य लाटलेले, या चोर श्वापदांची टाका करून ओळी, आम्हा सह्य झाले आभाळ फाटलेले, आम्हा सह्य झाले आभाळ फाटलेले। थोड्या टाळ्या होत्या बस, झालं, एक दोनच कवी आहे।